नाही, कारण ते म्हणलं जातं. पण आमचा छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला विरोध नाही, त्याच्यातल्या होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे. आणि जोपर्यंत तो समोर आणत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. भ्रष्टाचार आताच निघणार ना. पुतळा काय आपल्याला थोडी ना पुतळ्याला काय करायचं. हा पुतळ्याचं काम केलंय की त्यांनी? केलंय म्हणून तर मी बोलतीये. आधी विरोध का नाही झाला असं मला म्हणायचं. आधी विरोध म्हणजे आता आम्ही निवडून आलो आणि राहिला प्रश्न ट्रस्टचा. ट्रस्ट धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत आहे का? आता ते विषय आता नाहीच आहे. जोपर्यंत आपल्या पुढे तो विषय येत नाही, तर जोपर्यंत आमच्या महानगरपालिकेला विचारायला येत नाही की आम्हाला पुतळा स्मारक तुम्ही चालवायला देता काय, तोपर्यंत आमचा त्यांच्याशी विषय येणार नाही. आज ते काही म्हणतील. परंतु प्रत्येक जयंती पुण्यतिथी आम्हाला तेच याच्यावर पालिका कारवाई का नाही करत? आम्हाला ते म्हणायचे सरकारी प्रॉपर्टी आहे तर कुठल्याही खासगी ट्रस्टला तिथं बॅनरबाजी करणं आणि ते आपलं आहे असं दाखवणं, याच्यावर गुन्हा दाखल का नाही करत? एक्झॅक्टली. आतापर्यंत प्रशासक राज्य होतं. 4 वर्षामध्ये माननीय तत्कालीन आयुक्त शेखर सिंग हे त्यांच्याकडे जाऊनच कामं करत होते. ते सगळं साकार होतं कारभार त्यांनी 4 वर्षात केला. त्यामुळे त्याच्या पुढे ऑब्जेक्शन आलं नाही. आणि आता खऱ्या अर्थाने जेव्हा या गोष्टी समोर येतात, त्याच्यामध्ये जर आता हरकती नाही घेतल्या तर त्याच्या शिक्कामोर्तब होईल. आम्ही का गप्प बसायचं? नाही नाही नाही, बिलकुल नाही. शिक्कामोर्तब वगैरे काय कुणी कागद पांघरलं तर एवढा तो लागत असतो. कुणी दाखवायचा प्रयत्न केला की माझी प्रॉपर्टी आहे, तर लोकांना ते कळलं पाहिजे. लोकांचं आता माइंडसेट परसेप्शन असं झालं की ते कोणाची तरी खासगी मालकीच आहे. जेव्हा आम्ही याच्यावरती बोलायला सुरू केलं त्याच्यानंतर लोकांना कळलं की नाही हे महानगरपालिकेचं. तिथे आता आपण महानगरपालिकेचे बोर्ड का नाही? महानगरपालिकेचे बोर्ड असतीलच ना तिथे. नाही, काहीच नाही. नाही, मग ठीक आहे, याची सुद्धा मागणी आम्ही करू. त्याची सुद्धा मागणी आम्ही करू. तुम्ही सांगा, जो म्हणजे पूर्ण पण झालं नाही, त्याचं उद्घाटन पण झालं नाही, त्या ठिकाणी प्रदर्शन जे केलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे. प्रकल्पाचा बोर्ड सुद्धा लावलेला नाही. त्या सगळ्या गोष्टीची आम्ही लेखी मागणी करू. आता माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे आम्ही ही मागणी केलेली आहे. त्यामध्ये हे सगळे मुद्दे पुन्हा समाविष्ट करण्यात येतील आणि जे जे काही बोर्ड आहेत महानगरपालिकेचे ते लावण्यात येतील. त्यांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. ते लागतीलच. माननीय कमिशनर सूर्यवंशी साहेबांकडे पत्र दिलं होते, आज ते नव्हते. नाही नाही, त्यांनी सांगितलं ना आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या. आमच्याकडे पत्र आलंय उपमुख्यमंत्र्यांचं, पण आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या. हा एक्झॅक्टली. मी त्या प्रांजल कमिशनर पीला म्हटलं की मागचेच पाडे 55 चाललेत. आम्हाला त्याची भीती होती, त्या गोष्टी घडून येत जर घडल्या तर त्याचं उत्तर द्यावं लागेल. ते सांगितलं की SIR निवडणूक आयोगाचे लोक आले होते आणि त्यांच्याबरोबर मीटिंगला होते. मला असं वाटतं की स्टँडिंग टाळण्याचा भरपूर वेळा दोनदा मी बोलून घेतलं खाली, वरती असताना आले नव्हते. अतिरिक्त आयुक्तांनाच बसवायचा प्रयत्न चालला. हो, त्यांचं बसायचं काम नाही असं त्यांना वाटतंय. नाही ते व्हॅलिडिटी देत नाही. ते ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी खासगीत त्यांच्या मीटिंगला चालू आहेत. स्टँडिंगच्या अध्यक्षांना किंमत देत नाही. ते पण खासगीत मीटिंगला असतात ना. पैसा येतो त्यांना किंमत देत नाही असं म्हणतात. नाही ते पण आता जे असं असतं ना, आता तुम्हाला कळतं ना, मंजूर थकूक मंजूर काय चालतंय नेमकं तिथं? मला पण खूप वेळा निदर्शनास आलं की ते शेखर सिंगनी त्याच्या आधी बंडसाहेब होते, हाडीकर होते, त्या सगळ्यांसाठी ते ऑटो क्लस्टर म्हणजे एक साइड हे झालं आपलं. आयुक्त खासग्यामध्ये स्क्वेअर फुटाचं कार्यालय जास्त झाले. नाही अपॉइंटेड लोक असतात ना. नाही अपॉइंटेड. सध्या जे उदाहरण खाली करायचं काम आता विषय असा आहे, तो 60 कोटीचा जो घोटाळा होता त्याचा अहवाल त्यांनी सादर केला
महापौरांनी आणि चेअरमॅन. त्यावर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली, एकदमच चिडचिड सगळेजणच होते, काहीच बोलले नाही. चिडीचूप आम्ही अजिबात नव्हतो आणि मी स्वतः ते अहवाल मागितला चंद्रकोळीमध्ये, कोणी बोललं नाही त्याच्यावरती. मी स्वतः म्हणताना त्यावेळेस अगदी सपशेल म्हणजे अपमानच केला सभागृहाचा की मी शासनाला पाठवलाय. तर महापौरांचं पण ते काम होतं आणि बाकीच्या पक्षनेत्याचं पण ते काम होतं, कारण अहवाल आपण मागितला होता. त्यांनी तो दिला नाही. नंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी तो अहवाल दिला आणि मी त्या 8 दिवस त्या दरम्यान मी शहरामध्ये नव्हते. माझं आपल्याशी फोनवरती बोलणं झालं होतं की मी नाहीये. त्याला पाठीशी घालण्याचं कारणच नाही की सगळ्यात आधी प्रेस कॉन्फरन्स जरी चेअरमननी उघड केलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सह्या कोणी केल्या, कुठल्या पक्षाच्या लोकांनी केल्या आणि काय झालं आणि कुठले ठेकेदार होते हे सगळं डिटेल आम्ही काढून पत्रकारांच्या समोर आणलं. तुम्ही सुद्धा स्वतः सुबोटो तुम्ही सुद्धा बरीच माहिती घेतलेली आहे. आजही त्या म्हणण्यावरती आम्ही ठाम आहोत की यामध्ये जे ठेकेदार आहेत त्यांना पुढच्या काळामध्ये याच्या बाबतीत मज्जाव करावा, त्यांना या महानगरपालिकेमध्ये निविदा भरता येऊ नयेत. कारण त्यांना जी 22 ते 26 ची सवय लागली होती की प्रशासन म्हणत ते कोण बघायला होतं, उपसूचना देत आहेत का थेट पद्धतीने विषय करतायत, कुणीच बघायला नव्हतं. आणि नगरसेवकांच्या ज्या सह्या घेतल्या गेल्या तो अर्थपूर्णच सगळा विषय आहे, त्याच्याशिवाय तर त्या सह्या होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये आता म्हणजे त्यांचं कसं आहे, ताटातलं वाटीतलं ताटात पडलंय, त्यामुळे कुणाला त्याच्यावरती बोलायचं नाही. जैन साहेबांना एकट्याला टार्गेट करून त्यांनी चुका केल्या का हो केल्या, परंतु त्यांनी काय स्वतःच्या जाऊन दुसरीकडनं सह्या आणलेल्या नाहीयेत. अधिकारी पण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सहभागी आहेत आणि ठेकेदारांचा जो म्हणजे हे आहे ना या महापालिकेमध्ये म्हणजे मक्तेदारी ती कुठेतरी मोडून काढली पाहिजे ना. आणि कोण ठेकेदार आहेत? 12 ह्याच्यामध्ये तो परत धनेश्वरच आहे. 12 कामं त्याचीच आहेत, एकट्याचेच त्याच्यामध्ये 12 ते 15 कोटी त्याचे एकट्याचीच आहेत. महाराष्ट्र शासन नगर विकासामध्ये ना 22/5 एक पत्र आहे, त्याच्यावर त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलं नाही ना. आता तोच विषय आता बघा, 20 नगरसेवक माझं नेहमी म्हणणे आम्ही महायुतीत आहोत, माझ्यासाठी प्रॉब्लेम तो आहे वरती आम्ही एकत्र काम करतोय, इथे आम्ही विरोधात आहोत. परंतु वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर पण येणार, महापालिकेच्या दारात आम्ही धरणे आंदोलन करणार. काही ते ठेवींच्या व्याजातून जे 7 कोटी त्यांनी खाल्ले ते परत त्यांच्याकडनं घेतले पाहिजे. त्याच्यावरती फौजदारी व्हायला पाहिजे. फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. महानगर तुम्हाला स्टँडिंगला खर्चायला होतील ना 7 कोटी. आम्हाला डायरेक्ट मिळणार नाही ते बजेटमध्ये टाकलं. विकास काम होईल. विकास कामासाठी अहो ते त्याच्यावरती फौजदारीच गुन्हा आहे हा. बाकीच्या गोष्टी ते सुटू शकतात, पण महानगरपालिकेचे मिळणारे पैसे बुडवले याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी आउट ऑफ वे जाऊन ते पैसे मिळाले असतील ना त्याच्यातनं काही भाग. त्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, पण यांनी हात वरती करून टाकले की कॅफावरती कारवाई करणं आहे आमच्या अखत्यारीतलं काम नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वरती करून टाकले.